असं आहे का की ही सगळी मुजोरी मुंबईतच चालते, खपून घेतली जाते? तुम्ही आता उदाहरण दिली की तुम्ही बंगळुरूला गेलात किंवा तुम्ही चेन्नईला गेलात, तिथे तर तुम्हाला, तिथे तर मी स्वतः अनेकदा गेलो आहे, तिथे नाही रिक्षा टॅक्सी चालक बोलत त्यांची भाषा सोडून, ते इंग्रजीत एक वेळ बोलतील पण हिंदीत बोलणार आहे बसून. मग ही मुजोरी मुंबई महाराष्ट्रात का बरं केली जाते? तुम्ही एक राजकीय नाही, परिप्रेक्षातून कसं त्याचं बघता? कारण आपलेही लोक त्याला कारणीभूत आहेत. मी हां. स्पष्टपणे सांगतो, हा मराठी माणसांची सुद्धा त्या ठिकाणी फार मोठी चुकी हो, आहे. आपण सगळ्यात पहिले जाऊन हां. त्यांना, भैया चलेगा क्या, मराठी स्टेशन चलेगा क्या? माणसांनी अशी मानसिकता पकडलेली आहे की रिक्षा चालक हा हिंदी भाषिक आहे, टॅक्सी चालक हा हिंदी भाषिक आहे. तर आपण त्या ठिकाणी त्यांच्या गाडीमध्ये बसलो, अरे भाई आप कलबा देवी जा चलते हो गया, अरे भाई आप ठाणे चलते हो गया, स्टेशन चलो अरे गया. भाई आप मुलुंड चलते हो गया. तुम्ही एखाद्या वेळेस तो बिचारा टॅक्सी चालक आणि जो ऑटो रिक्षाचा चालक असतो तो बोलतो, अरे तुम्ही आता तर सगळेजण मराठीत बोलत होतात, मग माझ्याशी काय हिंदीत बोलतात, म्हणून प्रतिप्रश्न करतात. त्यामुळे आपली पण मानसिकता बदलली पाहिजे. आपणही ठरवलं पाहिजे की नाही, जरी तो हिंदी भाषिक असेल मी त्याच्याशी मराठीतच बोलेल, जेणेकरून तो मराठी शिकेल. आणि जर मराठी असेल तर सोन्याहून पिवळं. तर आपली सुद्धा पॅसेंजरनी मानसिकता बदलणं तेवढंच गरजेचं आहे.